वचन दिले मी तुला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आता पाहतोय की इकडे आता ऊर्जा ही आईला विचारते, आई आज तुझ्या मनूचं लग्न आहे, मग काय नेशील ना ही साडी? त्यावर आई म्हणते, का नाही नेसणार, अगदी आवडीने नेसेन मी ही साडी आज, मला खूप आनंद झाला आहे मनू। आणि तुला माहिती आहे मी सगळ्यात जास्त खुश काय, कारण तू आनंदी आहेस मनू, तू आनंदी आहेस ना, त्यामुळे मलासुद्धा खूप बरं वाटतं आहे। मी सुद्धा खुश असण्याचं खरं कारण हेच आहे की तू आनंदी आहेस। त्यावर ती म्हणत असते, आई खरंच ना? त्यावर आई म्हणते, हो, पण म्हणून मी एक निर्णय घेतला आहे, नाही म्हणजे हा माझा हट्ट आहे असं काही नाही, पण त्यावर लगेचच ऊर्जा म्हणते, आई मला खात्री आहे माझ्या बाबतीत तू कधीच काही चुकीचा विचार नाही करणार। त्यावर आई म्हणते, म्हणून मी असा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत हर्षवर्धन जहागीरदार आणि शौर्यचं संपूर्ण जहागीरदार कुटुंब तुला सून म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत मी तुझी त्या घरी पाठवणी करणार नाही। म्हणून हा माझा हट्ट नाही आहे गं, ही फक्त माझी तुझ्याबद्दलची काळजी आहे। पण जर तुला, त्यावर मग ती म्हणते, नाही आई, माझी तुझ्या या निर्णयाबद्दल काहीही तक्रार किंवा हरकत नाही आहे। मी शौर्यला होकारसुद्धा तुझ्या परवानगीशिवाय दिला नव्हता, आणि जर तुझी इच्छा नसेल तर तुझ्या परवानगीशिवाय मी त्या घरातसुद्धा जाणार नाहीच आहे। फक्त शौर्य, त्यावर आई म्हणते, शौर्यला काय सांगायचं ते मी सांगेन, मी बोलेन त्याच्याशी, मग तर झालं ना। आता हे ऐकून मग ऊर्जा म्हणते, चालेल आई। आई आणि ऊर्जा एकीमेकीला मिठी मारतात। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे शिर्के हे खूपच जास्त भडकलेले असतात। शिर्के म्हणत असतात, काय सर्व प्रकार आहे हा हर्षवर्धन जहागीरदार? त्यावर हर्षवर्धन हा शिर्केला म्हणत असतो, शिर्के हे बघा तुम्ही जरा शांत व्हा। शिर्के म्हणतो, अहो कसा शांत होऊ, सांगा ना कसा शांत होऊ? ती चाळ मी बांधलेली आहे, तिथे मी लोकांच्या सोयीसाठी एक हॉल बांधलेला आहे, आणि आज त्याच हॉलमध्ये माझ्याच होणाऱ्या जावयाचं लग्न त्या ऊर्जा शिंदेबरोबर होतं आहे। तरी बरं तो हॉल तिथे त्या लोकांनी बुक केला, त्यामुळे मला हे सगळं समजलं तरी। त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघा शिर्के तुम्ही पहिले तर शांत व्हा, हे घ्या पाणी प्या। शिर्के आता त्या पाण्याच्या ग्लासाला हात मारतो आणि म्हणतो, फेकून देऊ ते पाणी, नको आहे मला। तुम्ही काय आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करताय का जहागीरदार साहेब? हे बघा तुम्ही काहीही केलंत ना तरी तुम्ही मला फसवू शकत नाही। माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ चाललाय का? माझी अर्पिता काय वाटते काय तुम्हाला? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की काळजी करू नका, काहीही चुकीचं होणार नाही आहे, अर्पिताच आमच्या घरची सून होईल। त्याबरोबर हर्षवर्धनने असं म्हटल्यावर मग आता लगेचच त्याला अर्पिताचे वडील म्हणतात, कसं काय सांगा ना, तुमचा मुलगा करतोय ना त्या ऊर्जा शिंदेशी लग्न? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, करू देत त्याला हे लग्न। त्याबरोबर आता तो म्हणतो, काय? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो करू देत त्याला हे लग्न। मी खेळण्याच्या आधीच मला माहीत असतं की मी काय खेळी खेळणार आहे। शौर्याला लग्न करायचं आहे ना, त्याला करू देत। नंतर पुढे 10 दिवसात ती मुलगी आमच्या घरातनं आणि शौर्याच्या आयुष्यातून नाही निघून गेली तर मी तुम्ही जे बोलाल ते करेन। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे शौर्य हा लग्नासाठी निघालेला असतो। जाताना तो त्याच्या वडिलांना म्हणतो, डॅड प्लीज चला ना माझ्यासाठी। त्यावर हर्षवर्धन त्याला म्हणत असतो, शौर्य प्लीज नको ना जाऊस माझ्यासाठी, शौर्य प्लीज। त्यावर शौर्य म्हणतो, डॅड माझं ऊर्जावर खूप प्रेम आहे। हर्षवर्धन म्हणतो, अरे बाळा माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू एवढासा होतास ना तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आणि प्रेमच करत आलो आहे। त्यावर आता आजी म्हणते, शौर्य चल उशीर होतोय बाळा आपल्याला। त्यावर विजया म्हणते, मोठे लहानांना योग्य दिशा दाखवतात आणि मार्गदर्शन करतात, पण आपल्या घरातले मोठेच सगळं बिघडवायच्या मागे आहेत। त्याबरोबर शौर्य हा आता आईला म्हणतो, आई तू तरी चल ना गं प्लीज, मॉम अगं आज लग्न करतोय मी आणि तिथे तू तरी असणं गरजेचं आहे का नाही? त्यावर मग विजया म्हणते, शौर्य अरे तुझं लग्न अर्पिताशी ठरवलं आहे मी, अर्पिताशी जर लग्न करत असशील ना तर तुझं लग्न अगदी थाटामाटात लावून देईन मी। त्याबरोबर मग हर्षवर्धन विजयाला म्हणतो, नाही विजया जबरदस्ती करू नकोस त्याच्यावर, शौर्य बेटा जा, उशीर होत असेल तुला, निघ तू। त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, डॅड आहो। त्यावर हर्षवर्धन म्हणतो, शौर्य मी तुला माझी अट आधीच सांगितली, आता निर्णय तुझ्या हातात आहे, तुला जे वाटेल योग्य ते तू करू शकतोस। त्याबरोबर आता शौर्यला आजी म्हणते, बाळा उशीर होतोय, आणि ती पुढे जाते। आता मात्र शौर्यकडे काहीही पर्याय नसतो, त्यामुळे शौर्यसुद्धा तिकडनं निघून जातो।
आता संपूर्ण कुटुंब मात्र मागे तसंच उभं असतं. आता इकडे आदित्य, तीर्था आणि सोनल ह्या तिघांमध्ये चर्चा सुरू असते की लग्नाला जायचं कसं, लग्नाला तर जायला हवं. आता सोनल म्हणते आपण एक काम करूया, आपण काहीतरी कारण सांगून जाऊया. तीर्था म्हणते नाही नाही, आज आपण काहीही कारण सांगितलं ना तरी ते घरात कळणारच आहे. मी काय म्हणते, आपण मागच्या बाजूच्या दरवाजाने निघायचं का. त्याबरोबर मग आता सोनल म्हणते नाही नाही नको, मागून गेलो आणि काकांनी आवाज दिला आणि आपण कोणीच नसलो तर मोठा प्रॉब्लेम होईल. इतक्यात त्या ठिकाणी आता काका येतो आणि काका हा म्हणत असतो अरे तुम्ही सगळे इथे असे का बसलाय. त्याबरोबर ते म्हणतात अरे शौर्याचं लग्न. आणि त्याबरोबर मग काका म्हणतो अरे जायचं आहे शौर्याच्या लग्नाला आपल्या सगळ्यांना, चला चला चला. अरे आज आपल्या शौर्याचं लग्न आहे आणि आपण कोणीही त्याच्याबरोबर नाही आहोत, कसं वाटेल त्याला. चला शौर्याच्या लग्नाला आपण सगळ्यांनी जायचं आहे. दादाची काळजी करू नका, काय करायचं ते मी बघतो. इतक्यात मागून हर्षवर्धन येतो. आता हर्षवर्धन येतो. आता हर्षवर्धनने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि हर्षवर्धन आता म्हणत असतो कोणीही कुठेही जाणार नाही आहे आणि शौर्याच्या लग्नाला तर नाहीच नाही. त्यावर आता लगेच काका म्हणतो दादा अरे असं काय चाललं आहे तुझं आणि तू का उगाच हट्टाला पेटलायस. शौर्याला जर ऊर्जा आवडत असेल तर काय हरकत आहे. आणि तसंही वहिनीसुद्धा म्हणाल्याच होत्या की ती मुलगी चांगली आहे म्हणून. मग जर ती मुलगी चांगली आहे तर का आपण उगाच शौर्याला अडवतोय. जाऊ देत ना दादा आम्हाला त्याच्या लग्नाला. आणि मला तर वाटतं की आपण मुळात आज सगळ्यांनीच त्याच्याबरोबर त्याच्या आनंदात सहभागी व्हायला हवं. हे बघ दादा, उगाचच्या उगाच का आडकाठी करायची आणि कारण काय तर फक्त ती कोर्टात तुला अपोज करते एवढंच. हे बघ दादा, मला ही गोष्ट अजिबातच पटत नाही आहे. जर ते दोघंजणं एकमेकांवरती प्रेम करत असतील तर आपण त्यांच्या लग्नाला परवानगी द्यायला हवी ना. मुळात जर शौर्य तिच्यावर प्रेम करतोय तर उगाचच्या उगाच आपण त्याच्यावर का आपली मतं लादायची. त्यावर हर्षवर्धन म्हणतो प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यावर आता लगेचच काका म्हणतो हा मी म्हटलं ना प्रॉब्लेम काय आहे की ती मुलगी तुझ्याबरोबर केस लढते, बरोबर ना दादा. हे बघ दादा, ह्या सगळ्याला काही अर्थ आहे का. अरे जर शौर्य त्या मुलीबरोबर खुश राहणार असेल तर शौर्याला दुःख देऊन, शौर्याला टेन्शन देऊन आपल्याला दुसरं काय मिळणार आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो की शौर्य माझा मुलगा आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा आणि काय नाही हा सर्वस्वी अधिकार फक्त मला आहे आणि मीच माझ्या मुलाच्या बाबतीतले निर्णय घेणार. त्याबरोबर मग काका म्हणतो ठीक आहे दादा, मग जर तू शौर्याचा बाप आहेस त्यामुळे तुला शौर्याच्या बाबतीतले सगळे निर्णय घेण्याचा हक्क असेल तर मग मी सुद्धा शौर्याचा काका आहे आणि त्याच्या लग्नाला जाण्याचा हक्क मला सुद्धा आहे, त्यामुळे मी माझ्या भाच्याच्या लग्नाला जाणार, हा माझा अधिकार आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो सावत्र सावत्र आहेस तू. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता काकाच्या म्हणजे पायाखालची जमीन सरकते. काका म्हणत असतो की हो तू त्याचा सावत्र काका आहेस ना म्हणून तुला काहीही फरक पडत नाही आहे. जर तो तुझा सख्खा असता तर तुला फरक पडला असता. हे ऐकून आता काकाला खूप मोठा धक्का बसतो. काका म्हणत असतो दादा अरे तू हे काय बोलतोयस. हर्षवर्धन बोलतो बरोबर बोलतोय मी, अगदी बरोबर बोलतोय. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. जर शौर्य तुझा मुलगा असता किंवा तो सख्खा असता ना तुझा तर तुला कळलं असतं की मी हे लग्न का थांबवायचं बोलतोय ते, तर तुला जाणवलं असतं. पण नाही, तुला ह्यात गोष्टींनी फरकच पडत नाही की शौर्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी, कारण मुळात शौर्य हा तुझा सख्खा कोणी नाहीच आहे ना, त्यामुळे त्याच्या आयुष्याची उद्ध्वस्ती झाली तरी तुला काय फरक पडणार आहे काय, बरोबर ना. तू त्याचा सावत्र काका आहेस त्यामुळे तुला ना माझ्या मुलाच्या आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. जर तुला त्याच्या आयुष्याची पर्वा असती ना, अगदी थोडी तरी पर्वा, तरी तू हे सगळं बोलला नसतास, समजलं ना. आता हे सगळं काही काकूसुद्धा ऐकते आणि काकूला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं. काकू आता लगेचच तिकडे येते आणि काकाला म्हणते काय हो हे काय बोलतायत भाऊजी आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेताय. भाऊजी बास झालं, बास. आजपर्यंत आम्ही कधीच असा विचार केला नव्हता आणि तुम्ही आज हे सगळं बोलताय. त्याबरोबर मग मात्र आता हर्षवर्धन हा निरुत्तर असतो, तो काहीच बोलत नसतो. तर आता ती म्हणते भाऊजी बोला ना काहीतरी. त्यावर मग हर्षवर्धन म्हणतो जर तुम्हाला माझ्या मुलाची पर्वा असती तर तुम्ही त्याला समजून सांगितलं असतं की हे सगळं करू नको, वडिलांच्या विरोधात जाऊ नको. पण ते तर राहिलं दूर, याला तर त्याच्या लग्नाला जायचं आहे. त्याबरोबर मग आता काकू म्हणत असते अहो भाऊजी शौर्याची काळजी वाटली, शौर्याबद्दल कळालं म्हणून धावत पळत आम्ही लोक निघून आलो शौर्याच्या विचाराने, आणि तुम्ही हे असं बोलताय, तुम्हाला काहीच वाटलं नाही का. त्याबरोबर काकासुद्धा म्हणत असतो आणि दादा
मी सावत्र आहे हा विचार कधीच माझ्या मनात नव्हता. या मुलांना मी आपलं मानलं आहे, मनापासून माझं मानलं आहे मी यांना खरंच. त्याबरोबर मग काका म्हणत असतो, दादा आज तुझ्या मनात काय आहे हे सत्य मला समजलं, पण खरंच माझ्या मनात हे सगळं नव्हतं, कधीच नव्हतं. मी या मुलांना कधीच मनापासून माझं मानलं आहे आणि म्हणून मी यांचा कायम विचार करतो. पण असो, आज तू तुझ्या मनात जे काही होतं ते बोलून गेलास. त्याबरोबर काकू म्हणत असते, अहो खरं तर ना आपलंच चुकलं, आपण एवढा विचार करतो ह्या सगळ्यांचा, आपण या सगळ्यांना आपलं मानतो. तुम्ही नेहमी म्हणता ना ही मुलं आपली आहेत म्हणून, मग बघा आज भाऊजी पटकन काय बोलून गेलेत ते. भाऊजी तुम्ही आज जे बोललाय ना ते खूप चुकीचं आहे खरंच, आणि अजिबात आवडलेलं नाही आहे मला हे. त्याबरोबर आता हर्षवर्धन हा गप्प असतो. तर आता लगेचच इकडे काकू ही लगेच आता विजयाला म्हणते, आणि वहिनी तुम्ही हे सगळं काही दरवाज्यात उभं राहून फक्त शांतपणे बघताय, म्हणजे तुम्हाला या सगळ्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे का? भाऊजी चुकलेत असं तुम्हाला वाटत नाही आहे का? की एक मिनटं, हे सगळं काही भाऊजींच्या मनामध्ये नक्की तुम्हीच कालवलेत? हां वहिनी, अहो आज भाऊजी खूप चुकीचं बोललेत. शेवटी भाऊजींच्या मनात खरं काय होतं हे वरती आलंच, शेवटी आम्हाला सत्य समजलंच. त्यावर काकासुद्धा म्हणतो, बरं झालं सत्य लवकर समजलं, आपल्यासमोर खरं लवकर आलं. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी लगेचच विजया येते. विजया म्हणत असते, अगं नाही गं, माझ्या मनात असं काही नाही आहे, हे बघ तू असा विचारही करू नकोस, हे सगळं चुकीचं आहे प्लीज. त्याबरोबर काकू म्हणते, बास झालं वहिनी बास, अहो अजून किती खोटं बोलणार आहात, समजलं आहे मला तुमच्या मनात नेमकं काय येते, तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं ना ते कळलं आहे. त्याबरोबर मग काका म्हणतो, तर दादा सॉरी ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, मी सोडतोय आपली जहागीरदार असोसिएट कायमची. त्याबरोबर हे ऐकून आदित्य म्हणतो, काका अरे तू हे काय बोलतोयस? त्यावर मग आता लगेचच काकू म्हणते, बास झालं आदित्य बास, अजून किती खोट्याचा मुलामा देणार आहेस, खरं सत्य समोर आलं आहे. आणि मग काकू सोनलचा हात धरते आणि सोनलला तिकडनं खेचत घेऊन जाते. तिच्या मागोमाग आता काकासुद्धा जातो. विजया लगेचच आता हर्षवर्धनला म्हणत असते, अहो काय सुरू आहे हे सगळं, चुकीचं आहे हे सगळं, कळत नाही आहे का तुम्हाला? अहो थांबवा हे सगळं, बाद झालं. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की नाही विजया, काहीही थांबवायचं नाही, घडू देत जे घडतंय ते. त्यावर विजया म्हणते, अहो कळतंय का तुम्हाला, त्या मुलीच्या येण्याची फक्त आपल्या घरामध्ये चाहूल लागली आहे, फक्त चाहूल, तर हे एवढं सगळं आपल्या घरामध्ये वाईट विकृत घडतं आहे. मग विचार करा, जेव्हा ती मुलगी आपल्या घरामध्ये येईल तेव्हा काय होईल आपल्या घराचं, थांबवा हे लग्न थांबवा. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, नाही विजया नाही, मी हे लग्न वगैरे काही थांबवणार नाही आहे. विजया म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही, हे या सगळ्यामुळे फक्त आणि फक्त वाईटच होणार आहे आपल्या घराचं, अहो ती मुलगी या घरात येण्याआधीच आपली सगळी नाती तुटायला लागली आहेत. हर्षवर्धन म्हणत असतो, काहीही असलं तरी मी जाऊन ते लग्न थांबवणार नाही आहे, लग्न लागायच्या आधीच माझा मुलगा माझ्याकडे परत येईल, त्या एका पोरीसाठी माझा मुलगा माझ्याशी संबंध संपवणार नाही याची मला खात्री आहे. लवकरच शौर्याच्या लक्षात त्याची चूक येईल आणि तो परत माझ्याकडे येईल आणि मला सांगेल, बाबा माझं चुकलं, आय एम सॉरी. त्याबरोबर आता दिव्या म्हणत असते, ओ माय गॉड, आज काय तमाशा झाला आहे. पण एवढा सगळा तमाशा होऊनही सासरे बुवा अजून काही बोलले नाही आहेत की शौर्याचं लग्न थांबवलं पाहिजे म्हणून. त्याबरोबर आता इकडे विजया ही हर्षवर्धनच्या मागोमाग तिकडनं निघून जाते. आता हर्षवर्धनही जातो, विजयाही जाते. आता दिव्या विचार करत असते, हे लग्न मोडण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल, काहीतरी केलं पाहिजे, काय करू असा विचार आता दिव्याच्या मनात फिरू लागतो. तर आता इकडे शौर्य हा लग्नासाठी मंडपात पोहोचलेला असतो. ऊर्जासुद्धा आता लग्न मंडपात पोहोचलेली असते. सगळे चाळीतले वराडी आलेले असतात आणि ऊर्जाच्या बाजूची सगळ्यात मुख्य करवली म्हणून पद्मा तिथे उभी असते ऊर्जाच्या शेजारी. आता शौर्याच्या कुटुंबियांमधलं कोणीही आलेलं नसतं, फक्त आणि फक्त आजी आलेली असते. शौर्य आणि ऊर्जाला गुरुजी आता पाटावरती बसून घ्यायला सांगतात. दोघंही नवरा नवरी अगदी आनंदाने पाटावरती बसतात. पाटावर बसून दोघं एकमेकांकडे बघत असतात. ऊर्जा खूप सुंदर दिसत असते. आईने दिलेलं ते नेकलेस, त्याच्यावर ते छोटे छोटे कानातले आणि एक छान लक्ष्मीहार, आणि आता शौर्यसुद्धा तसाच खूप सुंदर आणि गोड दिसत असतो. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. आता ते दोघंजणं एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात.
वचन दिले तू मला, वचन दिले तू मला, हे जे शीर्षक गीत आहे ते सुरू असतं आणि दोघंही जण एकमेकांना निहाळत असतात. ऊर्जा जितकी गोड दिसत असते, सुंदर दिसत असते, शौर्यसुद्धा तितकाच सुंदर आणि हँडसम दिसत असतो. शौर्याने ऊर्जाने ज्या जांभळ्या रंगाची साडी नेसलेली असते त्याच जांभळ्या रंगाचा पेठा बांधलेला असतो आणि छान मुंडावळ्या वगैरे बांधून ते दोघं तयार असतात. तर दुसऱ्या बाजू आता दिव्या ही अर्पिताच्या घरी आलेली असते आणि ती अर्पिताला सांगत असते की अर्पिता तू हे लग्न जाऊन थांबव. अर्पिता म्हणते कसं थांबवू मी हे लग्न, शौर्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे, शौर्याचं प्रेम त्या ऊर्जावर आहे. त्याबरोबर मग आता दिव्या म्हणते अगं पण तुझं तर त्याच्यावर प्रेम आहे ना. त्यावर अर्पिता म्हणते हो आहे ना, माझं शौर्यावर प्रेम आहे, माझं शौर्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच तर मला फक्त शौर्याला खुश बघायचं आहे, त्या व्यतिरिक्त माझं दुसरं काहीही म्हणणं नाही आहे. शौर्याने त्याच्या आयुष्यात आनंदी असावं एवढीच माझी इच्छा आहे. त्यावर आता दिव्या म्हणत असते अगं अर्पिता आत्ता म्हणालीस ना खरं प्रेम आहे तुझं म्हणून शौर्यावर, आणि आत्ता हे असं बोलतेस, एवढ्या लगेच गिवअप करतेस. त्यावर अर्पिता म्हणते जर माझ्यावर शौर्याचं प्रेम असतं ना तर मी त्याचा हात हातात धरून अख्ख्या जगाशी लढले असते, पण शौर्याचंच माझ्यावर प्रेम नसेल तर मी काय करू. त्याबरोबर दिव्या ही म्हणत असते अर्पिता अगं तुला काय वाटतं, त्या ऊर्जावर शौर्याचं प्रेम आहे म्हणजे तिच्याशी लग्न करून शौर्य सुखी होणार आहे, शौर्याचं आयुष्य सावरणार आहे. नाही गं नाही अर्पिता, मग तू खूप मोठ्या भ्रमात आहेस, तुझा खूप मोठा गैरसमज होतोय, असं काही होणार नाही आहे. त्यावर आता अर्पिता विचारते म्हणजे नक्की तुला काय बोलायचं आहे दिव्या. त्यावर दिव्या सांगत असते अगं अर्पिता ती ऊर्जा शिंदे माझी सख्खी बहीण आहे. त्यावर हे ऐकून आता अर्पिता म्हणते काय. त्यावर ती म्हणते हो ती ऊर्जा माझी सख्खी बहीण आहे, त्यामुळे आता मी जे सांगेन त्यावर कदाचित तुझा विश्वास बसणार नाही, पण तरीही ऐकून घे. अगं ती मुलगी बिलकुलच चांगली नाही आहे, ती मुलगी आहे ना ती फक्त शौर्याबरोबर लग्न करते आहे ते ह्या केससाठी, तिला ही केस जिंकायची आणि त्यासाठी हा सगळा तिने रचलेला एक ट्रॅप आहे, हा सगळा तिचा प्लॅन आहे. खरंच तिचं शौर्यावर काही प्रेम वगैरे नाही आहे, ती शौर्याला फक्त प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचं नाटक करते आणि ते सगळं फक्त आणि फक्त म्हणजे त्या केससाठी चाललं आहे. अगं शौर्याचं लग्न जर त्या ऊर्जाबरोबर झालं ना तर शौर्याचं संपूर्ण आयुष्य खराब होईल. त्यावर मग आता हे ऐकून मात्र ती म्हणू लागते पण मी काय करू, मी हे लग्न कसं थांबवू, मला काय करता येणार आहे. त्याबरोबर मग मात्र आता दिव्या गप्प असते. तर त्यावेळी त्या ठिकाणी शिर्के येतो. शिर्के म्हणत असतो मी आहे ना, तू काही काळजी करूच नको. आता शिर्केने हे असं म्हटल्याबरोबर मग दिव्याला वाटतं चला फायनली माझं काम झालेलं आहे, आता हा बरोबर काय करायचं आहे ते करून घेईल. त्याच्यानंतर मग आता शिर्के हा लगेचच अर्पिताला म्हणतो अर्पिता तू काळजी करू नको, काय करायचं आहे ते बघायला मी आहे ना, तू आता काय करायचं आहे ते माझ्यावर सोडून दे, जे काही करायचं आहे ते मी करेन. आता शौर्याला त्रास होऊ नये यासाठी अर्पिता त्याचं लग्न मोडायला तयार झालेली असते. आता इकडे गुरुजी हे सांगत असतात दोघांनीही गणरायाला नमस्कार करा, त्याआधी हे आचमन करा. मग आता ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं बसलेले असतात. शौर्य आचमन करत असतो, ऊर्जाने नमस्कार केलेला असतो. इतक्यात आता मग गुरुजी म्हणतात आता नमस्कार करून घ्या. पण अचानक शौर्याचा फोन वाजतो. शौर्य फोन बघतो तर फोन हा हर्षवर्धनचा असतो. आता हर्षवर्धनचा फोन बघून शौर्याला आश्चर्य वाटतं. शौर्य फोनकडे बघत असतो, ऊर्जा शौर्याकडे बघत असते. शौर्य ऊर्जाला म्हणतो ऊर्जा डॅडचा कॉल आहे. त्याबरोबर आता ऊर्जालासुद्धा थोडं टेन्शन येतं. ऊर्जा ही शांत होते. आता शौर्यालासुद्धा टेन्शन आलेलं असतं. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे बघत असतात. शौर्य म्हणत असतो डॅड का कॉल करत असतील. तर आता ऊर्जाला काही कळत नसतं. वातावरण संपूर्ण शांत होऊन गेलेलं असतं. हर्षवर्धन का कॉल करत असेल याचा अंदाज कोणालाच नसतो. आईसाहेबसुद्धा शांतपणे उभ्या राहिलेल्या असतात आणि आता हे लग्न सुरू असतं. गुरुजी आता सांगत असतात की नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे शिर्के हा अर्पिताला म्हणतो ही रडत बसण्याची वेळ नाही आहे अर्पिता, चल. आणि आता शिर्के शौर्य ऊर्जेच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारच असतात. इतक्यात त्या ठिकाणी अर्पिताला घेऊन येतात आणि आता अर्पिताला घेऊन येऊन तिथे ते जोरात ओरडतात थांबा. त्याबरोबर शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे बघायला लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा।